नमस्कार. आज आपण महार रेजिमेंटने देशाला दिले 2 भारतीय लष्कर प्रमुख ते कोणते, ही महार रेजिमेंटच्या दृष्टीने फार स्वाभिमानाची गौरवाची गोष्ट आहे. तेव्हा कोणते 2 भारतीय लष्कर प्रमुख दिलेत आणि 1 ऑक्टोबर 1941 हा महार रेजिमेंटचा वर्धापन दिन असतो. त्यामुळे त्या अनुषंगानं 1941 ते 2025 दरम्यान महार रेजिमेंटनं जे काही शौर्य गाजवलं, जे काही महत्त्वपूर्ण कार्य केलेत, त्या सर्व कार्याचा आढावा घेणं क्रमप्राप्त आहे. कारण महार रेजिमेंट म्हटल्यानंतर या देशामध्ये ज्या काही 25-30 रेजिमेंट्स आहेत, त्यात ज्या शौर्यवान रेजिमेंट्स आहेत त्यातलं नंबर 1चं नाव जे येतं ते महार रेजिमेंटचं. कारण महार रेजिमेंट ही पूर्वीपासूनच अत्यंत शूर, निष्ठावान आणि देशासाठी प्राणांचं बलिदान देत आलेली आहे, हा इतिहास आहे. आणि त्यामुळंच या महार रेजिमेंटची जी काही स्थापना आहे आणि स्थापनेच्या पूर्वीचा जो काही थोडा इतिहास आहे आपण तो माहीत करून घेतला पाहिजे. खरं म्हणजे छत्रपती शिवरायाच्या काळापासून इंग्रजांचा काळ असो का कुठलाही काळ असो, ज्या ज्या वेळेला महाराजांना लढण्याची संधी मिळाली, छत्रपती शिवरायांनी त्यांच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांसोबत महाराजांना निष्ठावान म्हणून जवळ घेतलं होतं. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जसं किल्लेदार म्हणून किंवा मग सैनिकामध्ये जे लढवई आहेत, पाठराखे आहेत, संरक्षणकर्ते आहेत किंवा खुफिया म्हणून या महार सैनिकांचा छत्रपती शिवरायांनी उपयोग केलेला आहे. आणि त्यानंतरही इंग्रजांच्या काळात देखील आपण भीमा कोरेगावचा शौर्य पाहतोच. एकंदरीत महार रेजिमेंट ही जी आहे ही मार्शल रेस आहे. तरी देखील 1892 इंग्रजांनी ही नॉन मार्शल रेस म्हणून ती रेजिमेंट भंग केली होती, ज्याच्या विरुद्ध बाबासाहेबांचे वडील रामजी यांनी केस टाकली होती. आणि योगायोग पहा, म्हणजे बाबासाहेब आपल्या गुरुजनांना, वडिलांना, मोठ्यांना, आदर्शांना कसं मानतात, मी मानतो असं न म्हणता कार्यातून ते दाखवून देतात. जी 1892ची केस होती, रामजी आंबेडकरांनी, रामजी सपकाळांनी आपण म्हणू की महार रेजिमेंट बंद करू नये, भंग करू नये, या विरोधात केस होती. जी केस बाबासाहेबांनी नंतर पुढे नेली आणि 1 ऑक्टोबर 1941 इंग्रजांना हे पटवून दिलं की आपण जे म्हणत आहात की महार जे आहेत, ज्यांना आपण नॉन मार्शल म्हणतात, ते बिलकुल चुकीचं आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांना छत्रपती शिवरायाच्या काळापासूनचे महाराजांचे जे काही शौर्याचे कार्यक्रम आहेत, पराक्रम आहेत, हे सर्व त्यांना पटवून दिले, पुरावे दिले. आणि मग त्यांना कळलं की येस, ही जात फार लढवई आहे, प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे. आणि त्यामुळं आपण हे जे महार रेजिमेंटला भंग केलं ते चुकीचं आहे. आणि बाबासाहेबांच्या आग्रहास्तव 1 ऑक्टोबर 1941 ही महार रेजिमेंट पुनर्स्थापित झाली. त्याच महार रेजिमेंटनं, म्हणजे कसं असतं पहा, 1941 जी महार रेजिमेंट पुनर्स्थापित झाली त्या महार रेजिमेंटमध्येच 1942 केवळ 1 वर्षानंतर 1942 के.व्ही. कृष्णराव नावाचा मुलगा सैनिक म्हणून भरती झाला. म्हणजे एक ताकद काय असते लढवयांची. 1942 हा मुलगा सैन्यामध्ये भरती झाला, जो पुढे चालून या देशाचा भारतीय लष्कर प्रमुख बनला. म्हणजे रेजिमेंट स्थापन होऊन 1 वर्षाच्या आत भरती झालेला मुलगा देशाचा लष्कर प्रमुख बनतो. त्याचबरोबर 2-3 वर्षानंतर 1945 के. सुंदरजी नावाचा मुलगा, तो देखील सैन्यात भरती झाला आणि तो पुढे 1986 ते 88 दरम्यान तो देखील महार रेजिमेंटच्या माध्यमातून भारतीय लष्कर प्रमुख बनला. ह्या दोन्ही गोष्टी कुठल्याही रेजिमेंटसाठी, विशेषतः महार रेजिमेंटसाठी तर बिलकुल ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. महार रेजिमेंटचा आउटपुट आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जो आग्रह केला होता त्या आग्रहाचे फलित आहे. म्हणून महार रेजिमेंटचा 1 ऑक्टोबर 1941 हा जो वर्धापन दिन आहे, त्यानिमित्तानं आपण हे थोडक्यात महार रेजिमेंट काय आहे हे पाहिले पाहिजे.
भारतात ज्या काही 25-30 रेजिमेंट्स आहेत, मग त्यात गढवाल असेल, राजपूत असेल, मराठा असेल किंवा पंजाब असेल, शीख असेल, ह्या रेजिमेंट जे आहेत, या रेजिमेंटमध्ये महार रेजिमेंट म्हटल्यानंतर बिलकुल शौर्य, बिलकुल निष्ठावान, देशप्रेम, देशासाठी मरायला केव्हाही तयार असणारी रेजिमेंट. या रेजिमेंटचा लोगोच हा आहे शौर्य सिद्धी. आणि जेव्हा जेव्हा लढण्याची वेळ येते प्रत्यक्षात, त्यावेळेला यांचं ब्रीद वाक्य कोणतं असेल? बोलो हिंदुस्तान की जय. म्हणजे सैनिकांमध्ये जो जी ताकद किंवा एकंदरीतच एक उत्साह, देशप्रेम भरण्यासाठीचा हा जो नारा आहे, बोलो हिंदुस्तान की जय, असं म्हटल्यानंतर जसं आपण इकडे पाहतो की अनेक रेजिमेंटच्या अलग अलग हे घोषणा असतात, तसं ही जी आहे बोलो हिंदुस्तान की जय असं म्हटल्यानंतर सैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं. आणि सैनिक समोरच्या दुश्मनावर तो संख्येनं किती आहे, ताकदीने किती आहे, याचा विचार न करता हे महार रेजिमेंटचे सैनिक तुटून पडतात आणि त्यांना हरवल्याशिवाय मागे सरत नाहीत. हा या शौर्यवान रेजिमेंटचा इतिहास आहे. खरं म्हणजे महार रेजिमेंट जी आहे ही पूर्वीपासूनच आपण पाहिलेली आहे की एक स्वाभिमानी, निष्ठावान, देशप्रेमानं परिपूर्ण अशी रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला 1941 बाबासाहेबांच्या आग्रहावरून सुधारल्यानंतर दिवसेंदिवस ही रेजिमेंट पॉवरफुल, ताकदवान, निष्ठावान होत गेली. आणि या रेजिमेंटमध्ये नंतरच्या काळामध्ये अनेक शौर्य पदकं मिळालेली आहेत. तर आज आपण जे दोन हे आहेत भारतीय लष्कर प्रमुख, ज्यातलं एक KV कृष्णराव, जे 1942 सैन्यामध्ये भरती झाले. आणि मी असं ऐकलंय की या KV कृष्णराव यांना प्रमोशन करत असताना जे स्टार लागतात, ते स्टार त्यांना विचारलं होतं की तुम्हाला कुणाच्या हाताने हे स्टार लावून घ्यायचे. तर त्यांनी काय म्हणावं की ज्या माणसाने ही महार रेजिमेंट सुरू केली तो माणूस फार महान माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या हाताने मला माझ्या खांद्यावर हे स्टार लावून घ्यायचे. आणि ते त्यांनी घेतले. आणि बाबासाहेबांच्या हाताने लावलेले स्टार याचा कुठे अपमान होऊ नये, किंवा मी फार भाग्यवान आहे, रेजिमेंटची सुरुवात, माझी भरती आणि त्याच माणसाच्या हस्ते माझ्या खांद्यावरचे स्टार, त्यांना ही जी अंतःप्रेरणा देत गेली की नाही, आता काही जरी झालं तर मागे हटायचं नाही. आणि त्या माणसानं दिवसेंदिवस इतकी प्रगती केली की तो माणूस या देशाच्या भारतीय लष्कर प्रमुख पदापर्यंत पोहोचला. त्यानंतर दुसरे जे आहेत के सुंदरन, हे 1945 भरती आहेत, ते देखील त्यात यशस्वी होऊन पुढे चालून ते या देशाचे 1986 ते 88 दरम्यान भारतीय लष्कर प्रमुख बनले. खरं म्हणजे या दोन्हीही लष्कर प्रमुखांनी जेव्हा ते सैनिकापासून ते एक एक पद करत करत वर गेले, तेव्हा दुसरं महायुद्ध असो, त्या महायुद्धामध्ये हे लढले. विशेषतः भारत पाकिस्तान 1947 ते 48 या दरम्यान जो काही संघर्ष सुरू होता, भारताचा आणि पाकिस्तानचा जो सीमावाद होता, त्यात पाकिस्तानचे सैनिक आत घुसत होते, भारतीय सैनिक त्यांना मागे धरले होते. हे करत असताना अतिशय मौल्यवान कामगिरी महार रेजिमेंटने केली. आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्या जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरून इतकं आत ढकललं की त्यांना नामोहरण करून सोडलं आणि त्यांना मागे सरकायला भाग पाडलं. आणि तो जो भाग आहे जम्मू काश्मीरचा, तो भारताच्या ताब्यात दिला. नाहीतर काही किलोमीटर ते आत आलेले असते. तर हे या पाकिस्तानच्या सैन्याला मागे उठवण्यामध्ये या महार रेजिमेंटचा फार मोठा पराक्रम आहे, त्यांचं शौर्य आहे. आणि त्यामुळं ही रेजिमेंट ताबडतोबच म्हणजे सुरू झाले 41 आणि 47 हा पराक्रम पाहिल्यानंतर देशालाही कळलं की येस, बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही रेजिमेंट ही फार शौर्यवान आहे आणि त्यांचा निर्णय हा योग्य होता. त्यानंतर अनेक लढाया झाल्या, युद्ध झाले. मग ते 1962 असो भारत चीनचं, का मग 1965 भारत पाकिस्तानचं असो, का 1971 असो भारत पाकिस्तान बांगलादेशसाठीचं, का त्यानंतर मग कारगिलचं युद्ध असो, या सर्वच युद्धामध्ये महार रेजिमेंट ही फार ताकदीने लढलेली आहे आणि याची दखल देखील देशाने घेतलेली आहे. आणि त्यामुळं या दोन महान भारतीय लष्कर प्रमुखांना महार रेजिमेंट एक फार की आमच्या रेजिमेंटची ही एक निष्पत्ती आहे, रेजिमेंटनं देशाला दिलेली ही म्हणजे एक फार मोठी देणगी आहे. याचं कारण असं
की के.व्ही. कृष्णराव जेव्हा लष्कर प्रमुख बनले, त्यांनी या लष्कराला इतकं अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला की जगामध्ये लष्करांमध्ये भारतीय लष्कर हे आधुनिक होत आहे, का ताकद आहे, नव्यानं उभं राहत आहे, हा मेसेज गेला. त्यानंतरचे जे आहेत सुंदरजी, ते तंत्रज्ञानामध्ये फार एक्सपर्ट होते. त्यांना व्हिजन होतं, व्हिजन की सैनिकांच्या, दुश्मनाच्या सैनिकांच्या डोक्यात काय चाललंय, समोरच्या देशाच्या डोक्यात काय चाललंय, त्यांची प्लॅनिंग काय, त्यांची कूटनीती काय, यांचा एक त्यांना ताबडतोब अंदाज यायचा आणि आपलं प्लॅनिंग, आपली कूटनीती त्यांच्यापेक्षा भारी बनवायची. आणि त्यामुळेच हे जे सुंदरजी आहेत, जे 1986 ते 88 दरम्यान लष्कर प्रमुख होते, त्यांनी आपल्या सैन्याला तांत्रिक दृष्ट्या इतकं ट्रेन केलं, इतकं पद्धतशीर ट्रेन केलं की आपलं सैन्य आधुनिक तंत्रांनी, आधुनिक शस्त्रांनी आणि डावपेचांनी परिपूर्ण बनलं. म्हणजे अत्यंत अवघड, जीव घेणे, हे जे काही मिशन्स होते, ज्या काही कामगिऱ्या होत्या, त्या कामगिऱ्यांमध्ये ह्या महार रेजिमेंटला समोर केलं जायचं आणि ते तेवढ्याच ताकदीनं त्याला यशस्वी करायचे. म्हणजे महार रेजिमेंटचं वैशिष्ट्य हे आहे की ते कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये मागे हटणारे नाहीत, मेले चालतील, परंतु देशासाठी बलिदान दिलं पाहिजे ही भावना घेऊन जगणारे ह्या रेजिमेंट सैनिक आहेत. आणि त्यामुळेच या देशामध्ये आतापर्यंत 21 परमवीर चक्र दिले गेले. त्या परमवीर चक्र म्हणजे सैन्यामधलं सर्वोच्च, त्यातलं एक परमवीर चक्र महार रेजिमेंटला भेटलेलं आहे. महार रेजिमेंटला अशोक चक्र भेटलेलं आहे. त्यानंतर कितीतरी वीर चक्र भेटलेले आहेत, कीर्ती चक्र भेटलेले आहेत, शौर्य चक्र भेटलेले आहेत. म्हणजेच काय की रेजिमेंट फार पराक्रमी आहे. आणि या रेजिमेंटनं जे देशाला 2 महान, ज्यांनी सैनिकांना अत्याधुनिक केलं, त्या 2 महान भारतीय लष्कर प्रमुखाविषयी महार रेजिमेंटला स्वाभाविकपणे आनंद वाटतो, गौरव वाटतो आणि आपली रेजिमेंट शौर्यवान आहे, देशासाठी केव्हाही मरायला तयार असणारी रेजिमेंट आहे. तेव्हा अशा या नुकत्याच स्थापन झालेल्या रेजिमेंटनं 42 आणि 45 मध्ये भरती झालेल्या सैनिकांच्या माध्यमातून देशाला 2 मोठे शूरवीर असे भारतीय लष्कर प्रमुख दिले. याचा निश्चितपणे गौरव आहे. त्यांच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे. नमस्कार.